मंत्रिपदासाठी फोन आला नाही म्हणून संजय बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना घेराव घातल्याचं कळतंय। तर याची काही दृश्य सुद्धा समोर आलेली आहेत। संजय बनसोडे यांच्या कार्यकर्त्यांनी सुनील तटकरे यांना घेराव घातलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सागर बंगल्यावरून आता नागपूरच्या दिशेने रवाना झालेत आणि त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा नागपूरला जायला निघालेत। मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर देवेंद्र फडणवीस हे आज पहिल्यांदाच नागपूरमध्ये दाखल होत आहेत। भाजपकडून फडणवीसांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमधल्या धरमपेठ इथल्या घराला फुलांनी सजवण्यात आलंय। नागपूरमध्ये आज भाजप जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहे। तुषार कोहळे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। तुषार, आता कळतंय की नागपूरकडे आता फडणवीस रवाना झालेले आहेत आणि काय नेमका उत्साह आहे नागपूरकरांमध्ये, कारण मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर फडणवीस पहिल्यांदाच येत आहेत। साधारण पुढच्या काही मिनिटांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर विमानतळावर लँड होणार आहे आणि त्यानंतर तिथे मोठं त्यांचं जंगी स्वागत होणार आहे आणि जंगी स्वागत झाल्यानंतर त्यांची एक रॅली नागपूरमध्ये आज निघणार आहे। आपण बघू शकतो की त्यांच्या रॅलीच्या निमित्ताने कशा प्रकारे भाजपने एक जय्यत तयारी केलेली आहे। एक हनुमान मंडळी इथे आली आहे, बाहुबली हनुमान आहे आणि वेगवेगळे आकर्षक वेशभूषेमध्ये असलेले हे सर्व कलाकार आहे, ते देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। आपण त्यांना विचारूया, आज राज्याचे मुख्यमंत्री नागपूरमध्ये एक वेगळा उत्साह है। बहुत ज़्यादा उत्साह है। मैं हिंदी के अंदर बात करता हूँ, मैं हरियाणा से हूँ, बट बहुत अच्छा है कि बड़े लोगों से मिलने का मौका मिलेगा और हम भी अपना कुछ जाहिर कर सकते हैं। हनुमान जी की झांकी दिखा के लोगों को कुछ उत्साहित कर सकते हैं, इसलिए। आप हरियाणा से आए हैं आज के इस शो के लिए? जी, हरियाणा से आया हूँ मैं। तो क्या बताना चाहेंगे, देवेंद्र फडणवीस की जो शोभा यात्रा या रैली निकल रही है आज, उसमें आप सहभागी हो रहे, क्या भावना है? बहुत अच्छा है जी, हनुमान जी का तो वैसे कर रहा हूँ, बहुत अच्छी बात है। उन्होंने हमें बुक किया है और लोगों को मैसेज भी पहुँचेगा इससे कि हाँ भी हमें क्या करना चाहिए और क्या नहीं करना चाहिए। शोभा यात्रा में हनुमान जी चल रहे, कितनी अच्छी बात है, तो मुझे अच्छा लग रहा है। आपका क्या नाम है? रोहित। आप कहाँ से? नागपुर से। क्या भावना है आज जो रैली हुई, रैली में आप सहभागी हो रहे हैं? बस दर्शन दे सबको, दर्शन सबको। काही भाजपचे कार्यकर्ते पण त्याला विचारा, काय हे ठेवण्यापाठी मग काय उद्देश आहे तुमचा? असं आहे का, आमचे नेते, आमचे मार्गदर्शक देवेंद्रजी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनलेले आहे, त्यासाठी त्यांना श्रीरामाचा खूप खूप आशीर्वाद आहे आणि ते हनुमानाचे खूप भक्त आहे। ते जेव्हाही नागपुरात असतात तर रामनगरमध्ये हनुमान माचे दर्शन करण्यासाठी नेहमी येतात आणि त्यांच्यावर रामाचा आणि हनुमानाचा खूप खूप आशीर्वाद आहे। संपूर्ण रॅलीमध्ये हे असणार आहे? हा, पूर्ण रॅलीमध्ये असणार आहे, आता एअरपोर्ट पासून तर लक्ष्मण चौकापर्यंत। नेहमी शोभायात्रेमध्ये अशा प्रकारचे देखावे किंवा वेशभूषा धारण केलेले कलाकार पाहायला मिळतात, आज राजकीय कार्यक्रमामध्ये आहे, काय मेसेज द्यायचा तुम्हाला? आम्हाला तोच मेसेज द्यायचा आहे की एक आहे तो सेफ है, बटेंगे नहीं तो कटेंगे नहीं। म्हणजे आमचा मतलब तेच आहे का सगळे एकत्र राहील तर देशाची उन्नती आणि प्रगती होईल, म्हणून हा आम्ही संदेश देत आहोत। आपण बघू शकतो की हे आपल्या संस्कृतीतले धार्मिक पात्र आहे आणि हे सर्व धार्मिक पात्र आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रॅलीमध्ये सहभागी होत आहे आणि कुठेतरी एक मेसेज देण्याचा देखील प्रयत्न होत आहे की एक है तो सेफ है। त्यामुळे निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागताला घेऊन नागपूरमध्ये कशा प्रकारे उत्साह हे आपल्याला पाहायला मिळतं। जर का तुम्ही हा विमानतळाचं हे प्रवेशद्वार जर बघितलं तर संपूर्ण प्रवेशद्वारावर देखील इथे बाजूला हेडगेवार चौक आहे, हेडगेवार यांच्या प्रतिमेला देखील देवेंद्र फडणवीस हे माल्यार्पण करणार आहे आणि इथनं मग वर्धा रोड मार्गे थेट त्यांची जी रॅली आहे हे धरमपेठ भागामध्ये जाणार आहे। तर निश्चितच नागपूरमध्ये एक अत्यंत आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या म्हणजे काही ठिकाणी तर बंजारा समाजाचे मोठी कलाकार देखील तिथे आलेले आहेत, ते देखील त्यांचं स्वागत आहे। मध्ये फक्त हा जरी राजकीय कार्यक्रम किंवा एक राजकीय रॅली असली तरी या माध्यमातून वेगवेगळ्या समाजाचे जे सांस्कृतिक रंग असतात, त्यांचं जे कल्चर असतं ते देखील दाखवण्याचा प्रयत्न होत आहे आणि भाजपच्या वतीने एक वेगळ्या पद्धतीनं आज देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत नागपूरमध्ये केलं जात आहे। अगदी धन्यवाद तुषार या अपडेटसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।